तुम्ही ऐकतेस सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही म्हणत असाल की आता एवढ्या रात्रीचे कुठं निघाल्यात, तर आपण जास्त करून नाही तर आपण आपल्या करवीरची निवासने आई अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालोय. आणि तुम्हाला माहिती आहे की नवरात्री उत्सव चालू आहे, त्यामुळे गर्दी पण खूप होते, म्हणून आम्ही रात्रीच निघालोय. चला तर मग सकाळी कितीपर्यंत येतोय ते बघूया. पुढे गेला आपल्या महाराजांचे पुतळा लागला, त्याच्याच बॅक साईडनं रोड गेलाय. तर मग तिथून सरळ एंट्री केली आत आणि मग आलो इथे आम्ही आणि गाडी पार्किंग केली आणि मग चाललो आतमध्ये. त्यानं मग महाद्वारमधनं प्रवेश केला आतमध्ये. इथं तर काय गर्दी दिसत नाही अजून तर काय, तर पुढे जाऊन बघूया. चला इथे गेल्यावर असं समजलं की 3 शिवार आतमध्ये लाईनीत सोडणारच नाहीत. मग काय आतून 2 तास बाकी होते. मग आम्ही बसलो इथंच टाइमपास करत थोडा वेळ इकडे तिकडे. आणि मग हे बघू शकता तुम्ही, इथं पब्लिक आता काहीच नाही, पण 2 तासांनी हे पूर्ण असं गच्च होणार आहे, भरणार आहे फुल. तर आम्ही पण इकडे तिकडे 2 तास फिरून टाइमपास केला. मग थोड्या वेळाने फिरल्यानंतर आलो आणि मग थोड्या नंतर का आले की लाईन सुरू केली म्हणून. तर मग काय गेलो आम्ही तिकडे आणि मग एकदा नंबर लागला असं का आले की पळत सुटलो पुढं नंबर लावायला. मग काय त्याच्यामुळं थोडं का असं पण पुढं आलो आपण. आणि पुढे येऊन इथून पण अजून 1-1.5 तास लागणार होता गेट खोलायला. गेट आपला मेन गेट 4 वाजता ओपन होतोय. तर मग इथे येऊन परत बसलो खाली आणि बघू शकता इकडे सगळी मंडळी बसली आहेत. आणि मग काय इथनं यांची मस्ती चालू झाली तर बरं. आणि काय हे 2 वाघ आलतात मग आपल्यासोबत दर्शनासाठी. आत्ता बघा तुम्ही गर्दी कशी आहे, हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा आणि होते बघा. थोडा वेळ ना बाणी. मग एकदाच आपण मेन गेटवर आलो आणि इथून आता 10-15 मिनिटांनी गेट ओपन होणार. थोड्याच वेळात ते मामा आलेत आणि यांनी गेट ओपन केला. आणि मग काय मी आतमध्ये गेलो आणि 1 घंटा कशी वाजते बघा, बरोबर 4 वाजता घंटा वाजते येतं. आणि खरं पब्लिक तुम्हाला आत्ता बघायला भेटते बघा. जसं आत घुसलो मंदिरात, दर्शन केलं आणि मग दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये काय मोबाईल यूज नाही ते तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे आतला काय करता आलं नाही शूट. मोबाईल खिशातनं बाहेर काढला की तिथंच ठेवून यायचं, मग ते रूलच आहे. दर्शन झाल्यावर काय हे लोक म्हणलीत फोटो काढूया, मग ही बसलीत फोटो काढत. आपण जरा म्हणलो व्हिडिओ करूया, शूट करूया. आणि मग थोडं आपण सिनेमॅटिक शूट पण इथलं केल्यात, ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या ID वर बघायला भेटतील, तर तुम्ही नक्की बघा. आणि इथं दिवसापेक्षा रात्रीचं एवढं भारी वाटतंय ना, हे एकच नंबर. तर भावांनो, तुम्ही म्हणत असाल की मागं धूर कसला दिसालाय, तर त्याचा विषय असा आहे की आता पावसापाण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मच्छर वगैरे डास असणार, त्यांसाठी ते धूर सोडतात, बाकी काय विषय नाही. बाहेर येताना एवढी गर्दी होती की बघू शकता तुम्ही. बघा, जाताना पण बघितले असाल आणि येताना पण बघा. आता आमचं दर्शन तर झालेलं, पण आपल्या भावाचं काय काय जाऊ वाटत नाहीत ना याला, त्यामुळं फिरून फिरून मागे आलतात, म्हणून गेलो परत घेऊन. आणि तिथून जाताना पुढे एक पाठीमागच्या साईडला एक मंदिर आहे, एक तिथे गेलो, तिथलं वगैरे दर्शन घेतलं. आणि बघू शकता तुम्ही इथलं पण दर्शन घेतलं. आणि तिथून मग पुढं आम्ही पार्किंगमध्ये निघालो, गाडी घेतली. रात्री आलो तेव्हा किती अंधार होता बघा, आणि आता बघा उजाडा पण झालाय. आणि मग काय भूक पण लागलेली, म्हणलो नाश्ता करूनच जाऊया. नाश्ता केला आणि मग परत मारला गाडी स्टार्टर आणि गेलो. तर भावांनो, ब्लॉग हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.